मागे यांचा देखील खूप महत्वाचा हात आहे आणि मोलाचं सहकार्य देखील आहे. हे आपल्या स्क्रीनवरती आहेत मासूमबाई निवरेकर सर. त्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली जाते ग्राउंडसाठी. खास करून आपल्याला खूप योगदान देखील दिले मासूमबाई यानं. मॅचकडे जातो. आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळली जाते. एका बाजूला तांबीत फायटर्स बनाम कतार फायटर्स. कतार फायटर्स एका बाजूला असेल गोलंदाजी ट्रॅकवरती तांबीतचा जादूगार म्हणजे तुम्ही बघताय फजल. पहिला चेंडू ते फजलच्या इथे अमितच्या माध्यमातून खणखणी सवकार तर ठोकलाय. परिपूर्ण अंदाज तर घेतला गेला. कतार फायटर्सचा संघ देखील काही कमी नाहीये. ते देखील सांगतील माझ्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. चला क्विक फास्ट आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू करा. चला वेळ घालवायचा नाही आहे. लवकरच आपण मॅचला सुरुवात करूयात. मोईजला तुम्ही पाहताय तर एका बाजूला पहिला चेंडू ते मोठासा प्रहार देखील केलाय. मला तरी दिसतायत जर विचार केला तुम्ही संपूर्ण या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूकडे तरी एसके स्पोर्ट्स या ब्रँडची बॅट यूज केली जाते आणि ते देखील तितकंच आपल्याला बघायला मिळते. एसके स्पोर्ट्स म्हणजे शहबाजी खलफे यांचं नक्कीच एक शॉप आहे. तिथे ऑल स्पोर्ट्स आपल्याला नक्कीच त्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मात्र दिल्या जातात. क्विक फास्ट विनंती असेल बघा विलंब करू नका. सगळ्यांना विनंती असेल फलंदाज आणि गोलंदाज यांना देखील विनंती आहे. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर परंतु तुम्ही पाहताय साकीब आपल्याकडे वळलेत आणि सांगितलंय हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल मिस्टर एक्स्ट्रा. एक्स्ट्राच्या धावा आता आपल्याला खर्च करताना गोलंदाज पाहायला मिळालाय. फजल ज्याच्याकडे चांगली विद्वत्ता आता मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. यावेळेचा फटका मुईज ऑन फायर चौकार. आणि नाही याच्यासाठी देखील एक मोठी आपण अनाउन्समेंट करतोय. तुम्ही पाहायला गेले तर तुम्ही लगातार 3 चेंडू 3 चौकार ठोकलात तर तुमचे जे ओनर आहेत संघ मालक आहेत सुहेलजी जैतापकर सर यांच्या माध्यमातून बघा तुम्हाला एकंदरीत 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. परंतु कधी पहिला तुम्हाला चौकार ठोकावे लागतील. वॉट अ स्विंग. जबरदस्त गोलंदाजी तर प्रात्यक्षिक आता मात्र बदलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. सरळ स्टेटनं खेळायचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळी तुम्ही पाहताय तर केवळ आणि केवळ सिंगल धाव रोटेट केली गेली आहे. स्ट्राईक क्षमासावी डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळाला आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. एकचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज चला नो टीम मीटिंग. टीम मीटिंग करू नका. फलंदाजी करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. पाण्याचा मात्र प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय त्यामुळे आपण लगेचच या. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र तयार राहिलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैफ. पहिला चेंडू आपण बघताय सिंगल. एक सिंगल आपण बघताय लेग बाईच्या माध्यमातून. नाईफ साठी ऑफर मात्र तुम्ही पाहताय. सुहेलजी जैतापकर सर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला बघायला मिळेल. ऑफला ड्राईव्ह परंतु मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं तर लागेल बघायला मिळालंय. नाईफ साठी चांगला असा फटका डोळ्यांचं फारनं फिरलं होतं त्या फटक्याने पण तो क्षेत्ररक्षकाची प्रशंसा ही मोठ्या प्रमाणात केली जाईल. आणि का नाही कारण का त्यांनी क्षेत्ररक्षण तेवढं दर्जेदार केलंय. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करत असताना अगदी 100% एफर्ट देण्याचं काम केलं. एक एक धाव खूप महत्वाची असते हे सांगण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं केलाय. यॉर्कर लेनचे चेंडू मात्र तिथे थांबलाय. फजलला तुम्ही पाहताय चतुर चालाक फजल. तो फजल यावेळी मात्र प्रतिस्पर्धी बॅटर सुद्धा थोडस प्रेशर क्रिएट करतोय. आता टीम मीटिंग करू नका तुम्ही. विनंती असेल सर्व काढू ना की टीम मीटिंग करू नका. अतिरिक्त उछाल देखील प्राप्त झालाय गोलंदाजी करत असताना. अगदी दर्जेदार फटका.
चांगला साऊंड देखील ऐकायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील अगदी त्याचं पोटेन्शियल सादर केलं. अशाच प्रकारचे गोलंदाजी अपेक्षित राहणार आहे आपल्या संघासाठी. ऑफच्या दिशेने हा फटका खेळलाय, परंतु या चेंडूला देखील तुम्हाला एका जागेवरती समाधान आणि संतुष्ट व्हावं लागणार आहे. संतुष्ट व्हावं लागेल, समाधान मानावं लागेल. मॅच बरेच चाललेली आहे. एका चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील 17 धावा धावफलकावरती इन प्रोग्रेसला षटक. मॅचची कडा घेतली गेली. फजल आहे ते यष्टी रक्षक. 2चा खेळ संपला. धावसंख्या 17 या आकड्यावरती. धावसंख्या 17. चला क्विक फास्ट नो टीम मीटिंग. फजल विनंती असेल टीम मीटिंग आता करायला सांगू नका. आपापले खेळाडू आपापल्या पोझिशनला पाठवून द्या. मुईज आहे, ज्या मुईजनं सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये चांगले दणदणीत केले होते, खणखणीत केले होते, चौकार ठोकले होते. फ्रंट फुटला जात असताना फजलनं मात्र आता फसवलंय. मुख्य फलंदाज मुईजला अगदी नक्कीच पवेलियनचा रस्ता दाखवलाय, डग आउटचा रस्ता दाखवलाय. मिस्टर एजे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतील आता. अफरान म्हणजेच मिस्टर एजे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकतील. तिसरं षटक प्रोग्रेस मध्ये आहे. धावसंख्या 17 वरती खतरा लागला. 17 बोलूचा खतराने खतरा देखील लागलाय. मुईज बॅक टू द पवेलियन. अफरान म्हणजे मिस्टर एजे हा फलंदाज तुमच्या समोर. ऑप्शनच्या बाहेर आणि सरळ अफरानच्या बॅट मधून मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मिळाल्या 4. हे जे ऑन फायर चौकार. अफरान तुमच्यासाठी देखील पाहायला गेलं तर लगातार 3 चौकारांसाठी फजल शिरगावकर सर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज एक तर आलाय, अजून 2 ठोकायचे आहेत. परंतु इथे चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसलाय आणि फजलनं मात्र यष्टींचा उद्ध्वस्त केलाय, यष्टींचा वेध घेतलाय आणि एजे म्हणजे अफरानला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम अगदी योग्य वेळेला केलंय. संघ थोडसा संकटामध्ये आहे. धावा मात्र झालेल्या नाहीयेत. 21 वरती 2 खेळाडू बाद. 2.3 चेंडू टाकून झालेले आहेत. द विकेटची गोलंदाजी अनुशासित गोलंदाजी होणार का, परंतु व्हाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर काटा थोडासा बदलला नॉर्मली, परंतु चांगला प्रॉपर स्विंग झाला नाहीये. योग्य टप्पा बघायला तर मिळाला नाही. इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाजीच्या साह्यानं नो बॉल, खराब गोलंदाजी. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या 24 या आकड्यावरती. सुहेल जैतापकर सर यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकारसाठी तो खेळाडू नाही पाय त्याच्याकरिता पुऱ्या मॅच मध्ये जरी या ठिकाणी तुम्ही बघताय नाईफ ना, जर का पुऱ्या मॅच मध्ये देखील लगातार 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकले तर सुहेल जैतापकर सर यांच्याकडनं तुम्हाला असतील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बघा नाईफ तुमच्यासाठी पूर्ण मॅच मध्ये कंटिन्यू नसणार आहेत. अजून एक जर का चौकार आला तर सुहेल जैतापकर सर यांच्याकडून लागलेल्या 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चौकार येईल का, चौकार येईल का नाईफ साठी? इथे तुम्ही बघताय अडवलाय तिथे चौकार. स्वप्न मात्र स्वप्न राहणार की काय, परंतु 2 झालेले आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ. धाव संख्या 34. 34 या आकड्यावरती. नाईफ ऑन स्ट्राईक. 6 चेंडूंमध्ये 1 चौकार आला तर लागलेल्या 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सुहेलजी जैतापकर सर यांच्याकडून नाईफला दिले जाईल. मोठी रक्कम मिळते. 1 चौकार केवळ ठोकायचा आहे. धाव संख्या 34. 34 या आकड्यावरती तुम्ही बघताय कतार फायटर्स यांच्या माध्यमातून बॅटिंग चांगली. 3 चौकार ठोकले गेले.
तर तुम्ही एकंदरीत बघताय तर सरळ काढू बाद झालाय. आपण अनाउन्समेंट करत होतो त्याच्या अगोदरच बॅटर बाद झाला. मोठी अनाउन्समेंट होती. आता ती मात्र अनाउन्समेंट थोडेसेच इथे बघा या जो फलंदाज झालाय म्हणजे फलंदाजासाठी येणारे जो फौजान तुमच्यासाठी कॅश प्राइज असेल. एकंदरीत तुम्ही बघताय तर फदाजी शिरगावकर तुम्ही लागलेले या उरलेल्या 3 चेंडूंमध्ये जर का 3 ठोकले असते परंतु आता 2 चेंडू राहिले. चला 2 चेंडू 2 चौकार आले तर 10,000 रुपयाचे कॅश प्राइज फदाजी शिरगावकर सर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. धावचीची संधी परंतु तसं होणार नाहीये सर. कॅश प्राइज मात्र मिळणार नाहीये बॅटर्सला. शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. धावसंख्या मात्र 41 या आकड्यावरती. चला एका चेंडूसाठी देखील हे कॅश प्राइज ऑन होतं परंतु मॅच मात्र षटक क्रमांक 4 देखील संपलंय. धावसंख्या 41 झालेले आहे. टार्गेट मात्र 42 धावांचा असेल. 42 चं टार्गेट 24 बॉल. चला क्विक फास्ट आपण या लगेचच टाइमपास करू नका, विलंब करू नका, टीम मीटिंग अजिबात करू नका. आपले जे ओपनर बॅटर्स असतील लवकरात लवकर आपण दाखल करा. रईस आपण मगाशी लगातार तुमच्या 3 विकेट म्हणजे हॅट्रिक साठी 5 होते परंतु आता ते दुग्न झालेले आहेत. म्हणजे 10,000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येईल फजलजी शिरगावकर सर. परंतु कधी जेव्हा तुम्ही हॅट्रिक घेणार तेव्हा. तालिब जैतापकर सर यांच्याकडनं देखील लगातार 3 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे रईस साठी. लगातार 3 विकेट रईस 500चा कॅश प्राइज. चला मॅच सुरुवात करा. साकिब मॅचला सुरुवात करा तुम्ही. मॅच होणं खूप गरजेचं आहे. 42चं टार्गेट आहे. पहिला चेंडू या ठिकाणी चांगला फटका खेळलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे. केवळ चांगला एक सिंगल धावेवरती इथे स्थिरावणारी ही गोलंदाजी संतुष्ट व्हावं तर लागेल तुम्हाला. समोर असेल फैसल. फजल हा खेळाडू असेल. रईस लगातार 3 विकेट 10,000चं कॅश प्राइज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल फजल शिरगावकर सर यांच्याकडून. तर दुसऱ्या बाजूला फजल हा खेळाडून तर चांगलं क्रिकेट खेळलाय. दापोलीचं नाही तर अनेक ठिकाणी जाऊन आपल्या संघासाठी मोठे योगदान देणारा फजल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतील व्हाईट बॉल. साकिबच्या सायनं आपला या ठिकाणी आपण बघताय तर योग्य डिसिजन दिलं गेलं. बॅटर शफल तर झाला होता. स्टान्स देखील बदलला होता बॅटर्सनं परंतु त्यानंतरला सांगितलं हा खूप बाहेर गेलाय लेफ्टमच्या. आणि इथे मात्र तुम्हाला केवळ आणि केवळ एक सिंगल धाव प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. सोडण्यासाठी फजलनं थोडंसं मात्र कंट्रोल मध्ये स्वतःला ठेवलं परंतु त्यानंतरला कंट्रोल हा कुठेतरी अपयश आणून ठेवणारा होईल का. स्वीपचा फटका खेळायचा आहे परंतु नंतर बिंदी गोलंदाजी रईस बनाम फजल. मॅच मोठी आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ बलाढ्य. आपण कधीच कोणाला कमजोर समजू शकत नाहीत बघा. कारण का एकंदरीत जे कोणता खेळाडू कधी काय मात्र क्रिकेट खेळेल ना हे सांगू शकत नाहीत बघा. हे तितकंच महत्वाचं आहे. आपण म्हणतो की 5 रुपयाचा पेन 5 करोड रुपयाचा चेक देखील लिहून टाकत असतो तसंच त्या क्रिकेटमध्ये देखील आहे. नक्कीच मॅच देखील ऑन आहे. रईस साठी ऑफर देखील ऑन आपल्याला बघायला मिळते. 10,000चा कॅश प्राइज अजून देखील एक षटक असेल आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय 6वी खेळाडू मैदानाच्या बाहेर धावचीत होत असताना आपल्याला बघायला मिळालंय. क्रमांक 3 वरती मुबीन.
एक विकेट तर नक्कीच गेले. धावचीत होत असताना मुबीनला पाठवलं क्रमांक 3 वरती. धाव संख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 2 धावा, 1 खेळाडू तर बाद झालाय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्ही पाहताय तुमच्या समोर. वाह! मुबीनला थांबवलंय आता गोलंदाज रईसनं डॉट बॉल आणलाय. केवळ 2च धावा खर्च केल्यात. 42 धावांचा पाठलाग. अजून 40 धावांची गरज असेल. बॅटिंग करणारा संघ तुम्ही बघताय तर एकंदरीत अमित पाटल. यष्टींचा मैत क्लीन बोल्ड. व्हॉट अ मॅच. सरळ गोलंदाजी अप्रतिम केली गेली आहे. एकचा खेळ संपला. लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या देखील 2. धावसंख्या 2 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 40 धावांची गरज आहे. आता मात्र फजलला कमाल धमाल बेमिसाल फटकेबाजी करावी लागेल. हात खोलावे लागतील. आता कोणाचीच वाट बघायची नाहीये. इथं बेधुंद होऊन फटकेबाजी करावी लागेल. 18 चेंडू 40 धावांची गरज. न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती नाईफ. नाईफ आपल्याला खेळाडू बघायला मिळतो राऊंड द विकेट. गोलंदाजी अगदी तेज तरार गोलंदाजी करेल का प्रतिस्पर्धी संघाचा फजल. सरळ खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. वा नाईफ वा. अगदी धारधार गोलंदाजी करतोय नावाप्रमाणेच काम. आता थोडस मात्र कमी गतीचा चेंडू, परंतु एक्सपेरिमेंट थोडस चेंजेस आहे. व्हेरिएशन वाली गोलंदाजी. व्हेरिएशन वाली ही गोलंदाजी असेल. फजल आपण बघताय थोडसा थांबण्याचा प्रयत्न फजलने केलाय. बादशाह रडार मध्ये होता, परंतु 2 खेळाडूंमध्ये थोडीशी अफसात टक्कर आणि त्याचा फायदा मात्र चेंडू रफू चक्कर. नो बॉल. 4+1 इज इक्वल टू 5. 5 मिळतील. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. 17 चेंडू 34. 34 धावांची आवश्यकता 17 चेंडूंमध्ये अजून देखील आहे. आणि सर्व संघाच्या सर्व खेळाडूंना, सर्व संघ मालकांना आणि सर्व जे आयकॉन खेळाडू असतील त्या सर्वांना विनंती असेल, उद्या बरोबर दुपारी 2 वाजता या मैदानामध्ये पहिली मॅच, पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्यायची आहे. बरोबर 2 वाजता शार्प ही स्पर्धा उद्या सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपण वेळेमध्ये उपस्थित राहणं हे अनिवार्य असेल. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे की उद्या बरोबर ही जी स्पर्धा आहे दुपारी 2 वाजता सुरुवात केली जाईल, कारण का खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे सहकार्य ऑर्गनायझर कमिटीला सर्व खेळाडूंना करायचं आहे. या सूचनांचं पालन करा. ऑप्शनच्या खूप बाहेर होता. थोडीसं छेडछाड करण्याचा प्रयत्न फजलला त्याचा साथीदार त्यानं केला. फजल ऑन स्ट्राईक मार्क वरती आहे. इमाद जो खेळाडू, अहमद हा खेळाडू होता. 10ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये. बॉलवरचा फटका असेल तिथे क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळाला. स्ट्राईक रोटेड. धावसंख्या 11ला जाऊन पोहोचेल. आता दुसरा प्रोग्रेस मध्ये 14 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 31 धावांची गरज आहे. इथे हवेमध्ये आहे चेंडू. महत्वाची विकेट आहे आणि अहमद तुम्ही पाहताय तर बॅटची कडा घेतली जात असताना कोणती चूक क्षेत्ररक्षकांनी केली ना. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करणारा संघाला लागतोय. बासित न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. बासित क्रमांक 5 वरती. चला आता लगेच मॅचला सुरुवात करा. बासितला तुम्ही पाहताय पाण्याचा प्रवाह मात्र सातत्यानं मात्र या ठिकाणी वाढत चाललेला आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. बिनजी चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. 2चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 3 विकेट्स 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. 12 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. मॅच
वन होणार का? म्हणजे तुम्हाला लगभग प्रत्येक षटकामध्ये 4-4 चौकार देखील ठोकणं खूप गरजेचे राहतील. 12 मध्ये 31 ची गरज आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रईस आहे. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. योग्य अशी गोलंदाजी, योग्य असा टप्पा टाकावा लागेल तुम्हाला. सरळ चेंडूला बाहेर. आता केवळ जर का एक विकेट आली, मॅच ऑन नाहीये, परंतु इथे कॅश मात्र ऑन झालंय. टोटली आता जर एक विकेट घेतलं तर 15,000 रुपये मिळतील. विकेट खूप महत्वाची आहे, म्हणजे एक विकेट 5,000 रुपयाची ठरली आहे. तुम्ही बघताय फजल शिरगावकर यांच्याकडून जरी विकेट घेतली गेली 15,000 रुपये दिले जातील, परंतु इथे मात्र कॅश प्राइज मिळणार नाहीये. हॅट्रिक तर झालेलीच नाहीये. तुम्ही बघायला गेला हॅट्रिक साठी 15,000चं कॅश प्राइज आहे. नशिबाने आता साथ दिली नाहीये बघा. नक्कीच तुम्ही पाहायला गेलं एक चेंडू तो मात्र 15,000ची किंमत चुकवू शकला असता. तुम्ही बघायला गेला आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 8-29 धावांची आवश्यकता. व्हाइट बॉल. एक्स्ट्रा धावा फजल है तो भाई लोग मुमकिन है खिलाडी कर सकता है, करू शकेल, परंतु नो बॉल देखील दिलाय पंचांच्या माध्यमातून. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. नो +1 इज इक्वल टू तुम्ही बघताय 2 अशा 2 धावा असतील. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. या मैदानाच्या आतमध्ये 2 ते 3 चौकार ठोकणं लागेल तर खूप कठीण जाऊ शकतं. 8 चेंडूंमध्ये नक्की 4 चेंडूंमध्ये आणि नक्कीच कालची मॅच देखील आठवेल. अजून देखील प्रिडिक्शन लावू शकत नाही या मॅचच्या देखील. स्वीपचा फटका खेळायचा समोरच्या क्षेत्रामध्ये. स्ट्राईक रोटेट केले गेले. एक सिंगल असेल आणि फजल अजून देखील स्ट्राईकला आहे. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 25 ची गरज आहे. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. हा चौकार येईल का? परंतु चौकार नाहीये. इथे एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. रईस मात्र कुठेतरी एक्स्ट्रा धावा खर्च करतायत. स्टेप आउट होत असताना सरळ मात्र 4 धावा मिळाल्यात. षटक क्रमांक तुम्ही पाहताय थोडस प्रेशर मध्ये गोलंदाजी. धाव संख्या तुम्ही पाहताय प्रेशर रिलीज वाला फटका 22 झालेले आहेत. 6 चेंडू आणि 20 धाव. 6 चेंडू आणि त्याचबरोबर 20 धावांची गरज आहे. 6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. मॅच ऑन. 5 चौकार आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मी सर्वांना जाणीव करून देतोय, आठवण करून देतोय की उद्याच्या दिवसामध्ये ही जी स्पर्धा आहे, उद्याचा 3रा दिवस आहे संपूर्ण स्पर्धेचा. 3ऱ्या दिवसातील जी स्पर्धा ठीक दुपारी 2 वाजता पहिला चेंडू पडेल या क्रीडा नगरीमध्ये. सर्वांना विनंती असेल 2 वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे. आडव्या बॅटना वा भाई वा, चुम्मेश्वरी स्ट्रोक. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 16. हाय व्होल्टेज मॅच आहे. 5 चेंडू 16 धावांची गरज. समोर खेळाडू मात्र तयार आहे. गोलंदाज जर तुम्ही बघताय तर मुईज. इथे बॅटची कडा घेतली गेली. अग्रेशन यष्टीरक्षकाचं सेलिब्रेशन बिग. 4 मध्ये 16 ची गरज आहे. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आपण बॅटिंग साठी आलेत. गोलंदाज मुईजनं मात्र अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता आणि यावेळी देखील चौकार आलाय. एक तेरीवर एक मेरी असा. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. म्हणजे लगातार 3 चौकार जर आले तर मॅच जिंकू शकेल. 500चा कॅल्फाईज लागलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. 3 चेंडूंमध्ये 10 धावांची 11 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 11 डॉट बॉल. तुम्ही जर पाहिला गेले तर एकंदरीत 2 चेंडू 10 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी केली जाईल की काय? फजल आहे थोडस गोलंदाजावरती देखील प्रेशर राहणार आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. इथे तुम्ही बघताय पंच. येस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच होती 6 मध्ये 20 ची. आता मॅच बनले 2 मध्ये 9 ची.
2 चेंडू 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. या चेंडूवरती एक चांगलं चेंडू आलं तर गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल. येस, कमबॅक केलाय तिथे आता. एक चेंडू आणि त्याचबरोबर 9 धावांची गरज. परिपूर्ण ही मॅच मात्र अजून देखील तुम्ही बघताय. व्हाईट बॉल, नो बॉल. सर, व्हाईट बॉल की नो बॉल? व्हाईट बॉल. एक चेंडू 8 धावांची गरज आहे. एक चेंडू 8 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे आणि सरळ त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचं काम. मॅच जिंकले कतार फायटर्सच्या संघानं मात्र सामना जिंकलेला आहे. सो अभिनंदन. उद्याची मॅच बरोबर उद्याचा तिसरा दिवस आहे संपूर्ण स्पर्धेतला. तुम्ही पाहताय तर एकंदरीत तब्बल दुपारी 2 वाजता ही स्पर्धा खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. नाईफ, आपण मैदानाच्या आतमध्ये. नाईफ मैदानाच्या आतमध्ये या. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सुहेलजी जैतापकर सर यांच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार होतं. ते कॅश प्राइज आपण स्वीकारायचं आहे.